नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं स्वागत. गट क आणि ड भरती परीक्षा संदर्भात महत्त्वाची माहिती. सोमवारी विद्यार्थी मित्रो तुमच्या जिल्ह्यानुसार निवड याद्या आणि प्रतीक्षा यादी येण्याची शक्यता आहे. तसंच विद्यार्थी मित्रो कमी मार्कवाल्याचं कसं काम होणार त्या संदर्भात विद्यार्थी मित्रो हा व्हिडिओ आहेत. विनंती आहे की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपण आज निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या कधी येणार, तसंच 138, 140, 135, 136 असे मार्क असलेल्या उमेदवाराचे कशा प्रकारे कामं होईल त्या संदर्भात सुद्धा ही अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्रो. आपण फक्त माहिती सांगत आहोत, तुम्ही माहिती शेवटपर्यंत ऐका. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला शेकडो विद्यार्थ्यांच्या रोज कमेंट येत्या, सर मी 138 मार्क आहेत, फिमेल आहेत, माझं काम होणार का? त्यानंतर 140 मार्क आहेत, या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहे, माझं काम होईल का? त्यानंतर खूप सगळ्या विद्यार्थ्यांच्या नागपूरला मी फॉर्म भरला आहे, मला 156 मार्क आहे, SC कॅटेगरी आहे, तर माझं काम होईल का? तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थ्यांचे खूप कमेंट असते. सगळ्यांना आपण रिप्लाय देऊ शकत नाही, पण विद्यार्थी मित्र आपण सगळ्यांसाठी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत आहोत. तर विद्यार्थी मित्र कमीत कमी 155 वाला उमेदवार हा सेफमध्ये जातो आहे, कारण की नॉर्मलायझेशनची परिस्थिती पाहता उमेदवारांचे 7 ते 8 मार्क वाढले आणि त्यामुळे इतके हाय मेरिट जाणार आहे. यापूर्वी आपण जे मेरिटचे जे अंदाज बांधले होते ते 150च्या आतच होते विद्यार्थी मित्र, परंतु आता झालं आहे काय की विद्यार्थ्यांना जास्त मार्क आलेत आणि त्यामुळं आता मेरिटचा टक्कासुद्धा जास्त जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्र तुम्ही एक काम करायचं आहे, अजिबात खचून जायचं नाही. आणि त्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्र की न खचून जाण्याचं कारण म्हणजे तुम्हाला 6 महिने वाट बघणं आहे. किती 6 महिने? जोपर्यंत जिल्हा परिषद भरतीसह सर्व भरती परीक्षेचे निकाल टोटल जाहीर होत नाही तोपर्यंत तुम्हाला वेटिंगवर जरी असले तरी प्रतीक्षा करणं आहे. कारण की विद्यार्थी मित्र 100% 6 महिन्यानंतर यामध्ये बदल होऊन बऱ्याच उमेदवारांना पद भरतीमध्ये सिलेक्शन केलं जाऊ शकतं आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्र तुम्हाला 6 महिने वाट बघणे. हे जे तलाठी भरती आहे, त्यानंतर जिल्हा परिषद भरती, त्यानंतर इतर जे टेक्निशियनचे पद आहे किंवा इतर जे पद आहे त्या भरती परीक्षेचे निकाल 100% गट ड या पदभरतीवर परिणाम करणार आहेत. जवळजवळ 3,500 उमेदवार जे सिलेक्शन होणार त्यापैकी 1,500 ते 2,000 उमेदवार हे दुसऱ्या पदभरतीमध्ये सिलेक्शन झालेले उमेदवार असणार आहे. हे आजच लिहून घ्या माझ्याकडून, ही 100% खात्री आहे. तर विद्यार्थी मित्र त्यासाठी तुम्हाला 6 महिने प्रतीक्षा करणं खूप गरजेचं आहे. आज नोकरी मिळावी म्हणून प्रत्येक उमेदवारांनी फॉर्म टाकला आणि कुठंतरी आपलं काम व्हावं, तर ज्याचं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म म्हणजे विभागात काम होणार आहे त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा इकडं फॉर्म टाकला आहे. आणि त्यामुळं ज्या विद्यार्थ्याचं इकडं काम होणार आहे विद्यार्थी मित्र आणि तुझं जर तलाठी भरती किंवा इतर पदासाठी सुद्धा तुमचं काम होणार आहे, त्यांना विनंती करतो मी की तुम्ही प्लीज इकडं जॉईंट होऊ नका. आणि तुमच्यामुळं एखाद्या चांगलं गोरगरिबाचं काम होऊ शकतं आहे. त्यामुळं भावांना तुम्हाला विनंती करतो आहे, तुम्ही तुमचं जे चांगलं पद मिळालं आहे गट क मध्ये ते जॉईनिंग करा, तिकडं जॉईन व्हा. तर अशाच माहितीसाठी विद्यार्थी मित्र चॅनल अपडेट राहा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला आणि आन्सर की विद्यार्थी मित्र 2 ते 3 दिवसात येणार आहेत.